मिस्टर घेतायच्या आराध्याचं चाललंय काहीतरी छान रेसिपी. पण त्याआधी तुम्हाला आळूचे पानं दाखवते. तर बघा, आळूचे पानं एवढे मोठे मोठे झालेले आणि कशात लावले तर मी नक्की दाखवाल तुम्हाला. तर बघा इथून कसे दिसत आहे. इकडे मनी प्लॅन सकाळी पाणी आलं होतं. चला, सकाळचे वाजलेले 11. इथं छान रेसिपी आळूचे पानं दाखवले तुम्हाला. तर जे माशावाले फिश ठेवता ना त्याच्यात लावलेले. तर बघा किती छान आलेले आळूचे पानं. तर इथं घेतलेली नागली 4 किलो. तर छान नागलीचे पापड म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं. हॅलो, हाय सगळ्यांना, नमस्कार. चला, मी स्मिता, माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. आज आहे वार, शनिवार. चला म्हटलं आता आराध्याला सुट्ट्या लागलेल्या आहे. तर नागलीचे पापड, आळूचे पानं दाखवले. आराध्य मला म्हणतो तू नागलीला हात लावला ना, आळूचे पानं कुठून आहे. म्हटलं अरे आधी घेतली मी, म्हणजे दाखवले. चला, आता नागली 4-5 पाण्याने धुवून घ्यायचे स्वच्छ. आणि मी फक्त दिवसभर ठेवते आणि संध्याकाळी कॉटनच्या बेडशीटमध्ये म्हणा किंवा कॉटनच्या जाड कपड्यामध्ये बांधून रात्रभर ठेवायची. छान मोड येतात. इथं बघा एवढं काळं पाणी निघतं आणि स्वच्छ धुवायची. 5-6 पाण्याने धुवायची. संध्याकाळी येळू तर मी तुम्हाला पाणी दाखवते. बघा खाली फरशीवर एवढी घाण असते नागलीमध्ये, स्वच्छ धुवून घ्यायची. आणि मुलांसाठी पौष्टिक याचा तुम्ही मुलांना थोडं पीठ पण करून ठेवू शकता. चला, आता अशाच प्रकारे मी ही 5 ते 6 पाण्याने धुवून घेणार आहे. चला, अशी भिजली नागली. छान कलर येतो, म्हणजे वाटतोय. आता 5-6 पाण्याने परत हे पाणी काढून टाकायचं. 5-6 पाण्याने परत स्वच्छ धुवायची. बघा छान चोळून घेते मी. नळ चालू केला आहे आणि परत हे लाल पाणी 2-3 म्हणजे 4-5 पाण्याने अशी स्वच्छ धुवून घ्यायची. आणि मग शेवटला आपण अशी येळवून घेणार आहे. असं येळायची बघा अशी. पण अजून हे पाणी काढून टाकणार आहे पाणी. तर बघा एवढं नितळ पाणी आहे. 5-6 पाण्याने मी छान धुवून घेतली. आणि आता येळून घ्यायची. येळून मग वैरळून म्हणजे तर बघा असं दोन्ही हाताने वैरळायचं. असं टाकीत राहायचं म्हणजे खडे असले तर ते खाली पातेल्याच्या बुडालाच राहतील आणि आपली नागलीवरती हातात येईल. कारण खडे जड असतात मग ते खाली असतात. तर बघा असं. आणि मग मी इथं घेतलंय बेडशीट आणि खाली गमेलं तर त्यात पाणी राहील. मग आणि अशी निथळ मग नागली आपली. अशी सर्व याच प्रकारे आता सगळी करून घेते. तर चला, आपली नागली, चला इथं नागली आपली छान वैराळून झाली आहे. बघा इथं पातेल्यात मी थोडी ठेवली आहे. तर यात आहे ना बारीक खडे असतील, म्हणजे असतील नाही राहतात. तर ते मी सकाळी ना चिमण्यांना टाकणार आहे. इथं बाजूला ठेवलेलं आहे घमेलं. तर इथं छान असं मुडपून घ्यायचं. आणि आता हे घमेल्यात ठेवून देणार आहे मी, म्हणजे याला सकाळी छान मोड येतील. आता त्याच्यावर आपण जाड काहीतरी परत ठेवणार आहे. त्याच्यावर असं परत ठेवणार आहे म्हणजे मोड छान येतील. चला, असे मोड आलेले आहे बघा, दिसत असेल तुम्हाला. छान मोड आले. फक्त एक रात्रभरच ठेवले होते. सकाळी भिजत टाकायची, संध्याकाळी बांधून ठेवायची. आणि जिथं जास्त उष्णता आहे तिथं ठेवायचं म्हणजे मोड छान येतात. बघा असे मोड आलेले. सुकट ठेवू. मोकळे झाले मस्त. पसरून घेऊ. पातळ पसरवायची आणि लवकर सुकती. थोडी दाताखाली अशी बाजून बघा एखाद्या हे घेऊन आणि नंतर दळून आणायची. बघा मी जे सुकत ठेवली.
बघा अशी सुकट टाकली नागली मी मला जवळून दाखवते. मोड आलेले, छान मोड आलेले. अशी ठेवली सुकट. बघू आता. बघा अशी ठेवली मी सुकट. आणि बरं जवळून मोड दिसत असतील तुम्हाला. छान मोड आलेले. सगळे सफेद सफेद दिसत आहे ते मोड आहे. हे घेतलाय मी टप. थोडं पसरट भांडं घ्यायचं आणि साडीत म्हणजे साडीनेच हे करणार आहे बरं का, गाळणार आहे. हे असं करून घेते. त्याच्यावर छान मग आपली पिठी तयार होईल. तर इकडं दळून आलेलं आहे. बघा असं दळून आलेलं आहे. तर यात भरपूर कोंडा असतो, तो काढायचा. असं पीठ घ्यायचं, छान वस्त्रगाळ करून घ्यायची. याला वस्त्रगाळ म्हणतात. म्हणजे पीठ काढून घ्यायचं, कोंडावरती राहतो. तर कोणी कोणी काय करतं, कोंड्यामध्ये पण पावशेर एक तांदूळ भिजवून दळून आणि त्या कोंड्याचे पण पापड करतात. पण मी नाही करत, मी गाईंना चारून देते. कारण म्हणजे पिठी असते त्याचेच भरपूर पापड होतात. मग ह्या कोंड्याचा काही उपयोग नाही, किंवा गाईंना चारून द्यायचं. मी गाईंना चारून देते. पण बाकीचे ना कोणी कोणी ज्याला आवडतं ते त्यात पीठ तांदूळ टाकून आणि परत डबल पापड करतात. दळून आणायचं, परत डबल तांदूळ टाकून. सर्व आपण पिठी तयार करून घेऊ आणि लगेच खिशी घेणार आहे मी. तर बघते आता पीठ किती पडतं. जर पीठ जास्त पडलं तर अर्ध्या पिठाची घेणार आहे खिशी आज, आणि उद्या अर्ध्या पिठाचे. तर कारण आता वेळ झालेला आहे. मी ना 2 किलोच्या कुरडया शेअर केलेली आहे रेसिपी, तर नक्की बघा. इथं एवढं पातेलं मी पिठी केली आहे, म्हणजे कपड्याने गाळू. आणि कपड्याने खूप बारीक येतं, एकदम मैद्यापेक्षाही बारीक. तर नागलीची असेल तर नागलीची पापडाला नेहमी अशी कपड्यानेच वस्त्रगाळ करायचं आहे. तर इथं ठेवलेलं आहे पातेलं. इथं मला सोमवार आहे, तो खिचडीची तयारी चालू आहे. बघा आता ही पिठी आपण यात ट्रान्सफर करून घेऊ. आणि जेवढं पीठ तेवढंच पाणी ठेवायचं. आणि 1 तांब्या वाढवा ठेवायचं. ते 1 तांब्या पाणी उकळलं का 1 तांब्या पाणी काढून घ्यायचं, गरम पाणी. आणि 1 पातेलं पिठात आपल्याला खिशी घ्यायची. जर वाटलं तर आपण जे तांब्याभर पाणी काढतो ना, त्यातून मग थोडं आपण वापरू शकतो. त्यासाठी 1 तांब्या पाणी जास्त टाकायचा. आणि पाण्याला उकळी आली की आपला मसाला टाकायच्या आधी 1 तांब्या पाणी काढून घ्यायचं. चला आता मी इथं ट्रान्सफर करते पीठ. चला इथं काढून घेते. आणि एवढंच पातेलं पाणी घ्यायचं. तर भरपूर ही पिठी 2 ते 2.5 किलोची पिठी ही. तर नागली 4 किलो होती. अजून बाकीचं खिशीचं बघू आता. हे जर जमले लवकर पापड तर, म्हणजे लवकर झाले तर ती पण घेणार आहे खिशी. पण आधी म्हटलं 1 पातेल्याची घेऊन टाकू. इथं घेतलं 1 पातेलं पाणी. आणि बघा 1 तांब्या परत घेतला आहे मी. तर 1 तांब्या टाकून 1 पातेलं आणि 1 तांब्या पातेलं घेतलं आहे. आता 1 तांब्या टाकून घेऊ. चला 1 तांब्या टाकून घेतलं, पण 1 तांब्या आपण पाणी काढून घेणार आहे. आता पाण्याला उकळी येऊन देऊ, मग मसाला बघू. इथं मापाला पातेलं घेतलं मी, म्हणून मग घमेल्यात घेतलं आहे पीठ काढून आपली पिठी नागलीची. तर इथं मीठ आहे, तर तीळ, इथं जिरे, इथं हिंग आहे, इथं ओवा आणि इथं पापड खार. चला पाण्याला उकळी आली आहे. आधी उभ्या ह्याच्यात घे ना. चला हे सर्व टाकून घेऊ. तर चला तांब्याभर पाणी काढून घेऊ. बघा 1 तांब्या काढलं. आणि या सर्व वस्तू यात टाकायच्या. चला इथं उकळी येऊ राहिली, तोपर्यंत आपण बोलू थोडं. तर हे जे नागलीचं पीठ आहे, याला पिठी पीठ. तर हे तुमच्या घरात छोटं बाळ जर असेल तर याचं प्रेमिक्स तुम्ही तयार करून ठेवू शकता 4 ते 5 महिन्यासाठी. तर आपण नागली धुवून स्वच्छ पण वैराळून घ्यायची मस्त. त्यात बारीक खडे असतात. आणि मस्त कडक वाळवून द्यायची फॅनखाली. आणि मग ती दळून आणायची. आणि आपल्या कॉटनच्या किंवा सुती कपड्यांनी तुम्हाला ओढणी साडीच्या पदराने अशी म्हणजे वस्त्रगाळ करून हे पीठ तुम्ही छोट्या बाळासाठी ठेवू शकता. 3 ते 4 महिने आरामशीर राहतं हे पीठ. आणि मुलांना नागलीचं पीठ
पौष्टिक असतं. तुम्ही त्याची पेज करून देऊ शकता, रवा करून देऊ शकता. याच्यापासून भरपूर पदार्थ तयार होतात. तर हे नागलीचं प्रेमिक्स, हे पण एक, हे नागलीच्या पापडांमध्ये हे पण एक आपला भाग घ्या. तर चला ट्राय करा नक्की. तुम्ही एखादा किलो आणून ट्राय करा, मग बघा मला कमेंटमध्ये सांगा. उकळी आली आहे, आपण पीठ सोडून देणार आहे. 1 मिनटं पसरून देऊ. ऑटोमॅटिक ते उकळीचं पाणी मधून असं हे करून आपोआप बाहेर येतं आणि छान आपलं पीठ शिजलं जातं. नंतर आपण गोट्याने खिशी घेणार आहे. चला इथं उकळी आलेली आहे, आता आपण गोट्याने खिशी घ्यायची आहे. चला इथं खिशीची चालू आहे तयारी. मिक्स करून घ्यायचं पीठ. थोडी टेस्ट वाटली तुम्हाला तर थोडी करू शकता, नंतर मिठाचं प्रमाण कमी जास्त. चला इथं चालू आहे खिशीची तयारी, म्हणजे झाली आहे, थोडी राहिली पण माशी छान हटवून घ्यायची, आपण जसं कुरडायला करतो तसं. चला इथं खिशी झाली आहे रेडी. इथं मी याच्यात पिशवीमध्ये घेतलं आहे, थोडं छान मळून घ्यायचं. असं गरम गरम आहे, हाताला चटके. इकडं आराध्य करतोय, इकडं सुनबाई टाकायचं काम करतीये. आज घरातच टाकतोय कागदावर, नंतर मग जातील गच्चीवर. थोडे थोडे झाले का गच्चीवर टाकायचे. सुराटी ठेवली आहे, छान येत आहे. इकडं मी अशा लाट्या करून देते. छान निघत आहे, बघू आता गच्चीवर गेल्या का कलर कसा होईल. असे होत आहे पापड नागलीचे. हे झालेले नागलीचे पापड. तर एवढे घमेल्यात ठेवले मध्ये. तर 4 किलोचे नागलीचे पापड 450 पर्यंत झालेले. 450 भरपूर झालेले. कलर पण खूप छान आलेला आहे. चला आता तळून बघू. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. इथं झालेले आहेत आपले तांदळाचे पापड. तिकडे काही टपात, या टपात आहे. तर आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. इकडे नागलीचे पापड, इथं तांदळाचे, इथं तांदळाचे, इथं नागलीचे. नागलीच्या पापडाची तयारी. तर छान फुलता येते पण. कढई कमी पडते आणि कलर इतका सुंदर आलेला आहे. चला करून बघा. पापडाचाही कलर छान आला आहे बघा इथं, आणि खूप फुलता आहे. सोप्या पद्धतीने खिशी घ्यायची, काही जास्त वेळ नाही ठेवायची, 10-15 मिनटं ठेवायची. छान येतात पापड. चला नागलीच्या पापडाची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. छान झाले पापड, भरपूर मोठे झाले, मोठे मोठे बघा. तर चला रेसिपी नक्की आवडेल तुम्हाला, ट्राय नक्की करा. खजाचा स्वयंपाक. इथं झालेली रश्शी, इथं पापड, इथं तांदळाचे पापड, इथं नागलीचे पापड, इथे तांदळाचे, आणि इथे आपल्या कुरडया, आणि इथे आता पोळ्यांची तयारी. नागलीचे पापड